आहे अर्थातच नोकरदारांसाठी सगळ्यात महत्त्वाची, कारण आज जे देशाचं बजेट सादर झालेलं आहे त्या बजेटमध्ये नोकरदारांसाठी एक मोठं गिफ्ट मोदी सरकारने दिलं असं म्हणावं लागेल. कारण आता मध्यम वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय या मोदी सरकारच्या पहिल्या बजेटनं घेतलेला आहे. बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्स बद्दल त्यांनी ही मोठी घोषणा केली आणि त्यामुळे तुमचा पगार महिन्याला 1 लाख जरी असला तरी तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही. जर एखाद्या व्यक्तीनं वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमाई केली तर त्याला 1 रुपयाचाही कर भरावा लागणार नाहीये. मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर मात्र कर भरावा लागेल. स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. परंतु ही करमाफी केवळ फक्त नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे. नोकरदारांसाठी एक सगळ्यात मोठा दिलासा देणारा निर्णय आजच्या या बजेटमधला. 0 ते 4 लाखांपर्यंत टॅक्स फ्री असणार आहे. 4 ते 8 लाखांपर्यंत 5% नवी कर रचना, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, 16 ते 20 लाखांसाठी 20%, तर 20 ते 24 लाखांसाठी 25% कर आहे. तर करामध्ये सूटमुळे किती फायदा होणार आहे पाहूयात. 12 ते 16 लाख 50,000 रुपये, 16 ते 20 लाख 90,000 रुपये, 20 ते 24 लाख 1,10,000 इतका फायदा होणार आहे. अर्थातच आज बजेट सादर झालेलं आहे आणि सगळ्यांच्याच नजरा ज्या आहेत त्या नेमक्या काय स्वस्त होणार आहे याकडे लागलेल्या आहेत. ते आपण बघतोय. कॅन्सरची औषधं स्वस्त होतील, टीव्हीचे पार्ट देखील स्वस्त होणार आहेत, त्यामुळे टीव्हीचे दर देखील नियंत्रणात राहतील. रेडीमेड कपडे स्वस्त होणार आहे, त्यामुळे शॉपिंगला देखील आपण गर्दी करू शकता. मोबाईल देखील स्वस्त होणार आहे. मोबाईल सर्वसामान्यांचा साठी म्हणून महत्वाचा मोबाईल. इलेक्ट्रिक कार देखील स्वस्त होतील. स्वस्त नेमकं काय काय होणार आहे ते आजच्या बजेटमध्ये समोर आलेलं आहे. टीव्हीचे पार्ट स्वस्त होणार आहेत, सोबतच रेडीमेड कपडे देखील स्वस्त होतील. महत्वाचे निर्णय झालेले आहेत आणि त्यानुसार मोबाईल अविभाज्य घटक झालेला आहे प्रत्येकाचा आणि आता मोबाईलच्या किमती देखील स्वस्त होतील. इलेक्ट्रिक कार देखील स्वस्त होतील. तर आपण बघतोय नवी कर रचना नेमकी कशी आहे. 4 लाखांपर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न असेल तर 4 ते 8 लाखांपर्यंत 5% नव्या कर रचनेनुसार टॅक्स आहे. 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, 16 ते 20 लाखांपर्यंत 20%, 20 ते 24 लाखांपर्यंत 25% इतका टॅक्स असेल. तर आपण बघतोय आज देशाचं बजेट जाहीर झालेलं आहे. मोदी सरकारचं सत्तेत आल्यानंतर पहिलं पूर्ण बजेट आज सादर करण्यात आलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे 8वं त्यांच्या कारकिर्दीतलं 8वं बजेट मांडलेलं आहे, ज्यामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात फेररचना झालेली आहे. काही निर्णय हे अर्थातच महत्वाचे. कर रचना जी आहे, नवी कर रचना कशी असेल ते देखील आपण बघतोय. आजच्या या बजेटनं सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे, नोकरदारांना दिलासा दिलेला आहे अशी भावना समोर आलेली आहे. महत्वाचे निर्णय झालेले आहेत. आता महिना 1 लाख पगार असेल तरीही टॅक्स लागणार नाही. 12 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री झालेलं आहे. 4 लाखांपर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न असेल नवीन कर रचनेनुसार. 4 ते 8 लाखांपर्यंत 5% टॅक्स असेल. 8 ते 12 लाखांपर्यंत 10% इतका टॅक्स असेल. 12 ते 16 लाखांपर्यंत 15% इतका टॅक्स असणार आहे आणि 16 ते 20 लाखांपर्यंत 20% इतका टॅक्स असेल. तर 20 ते 24 लाखांपर्यंत 30% इतका टॅक्स असणार आहे. नवी कर रचना आपण बघतोय. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे, परंतु 4 लाखांपर्यंत करमुक्त असेल तर 4 ते 8 लाखांपर्यंत जर काही तुमचं उत्पन्न असेल तर 5% नव्या कर रचनेनुसार टॅक्स द्यावा लागतोय. 8 ते 12 लाखांपर्यंत 10% इतका टॅक्स द्यावा लागेल. तर 12 ते 16 लाखापर्यंत 100 जिल्ह्यांसाठी कृषी धनधान्य योजना राबवणार. कृषीसाठी या बजेटनं काय दिलंय ते बघतोय. शेतकऱ्यांना कर्ज सुलभ करण्यासाठी आता
भर देण्यात येईल असं देखील यावेळेस निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। डाळ उत्पादन वाढीसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भर योजना राबवण्यात येणार आहे। कापूस उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे। भाजीपाला उत्पादन वाढीसाठी राज्यांसोबत आता केंद्र सरकार काम करणार आहे। 7 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल। कापूस उत्पादन आणि मार्केटिंग वाढवण्यावर सरकारचा भर असेल। डेअरी आणि मत्स्य उद्योगासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा एक मोठा निर्णय यावेळेस या बजेटच्या माध्यमातून झालेला आहे। आयात कमी करून कडधान्य उत्पादनामध्ये देश आत्मनिर्भर करणार आहेत। तूर, उडीद आणि मसूरच्या उत्पादन वाढीवर भर देण्याचा निर्णय झालेला आहे। डाळींमध्ये देश आत्मनिर्भर बनणार आहे। देशाला आत्मनिर्भर डाळींमध्ये बनवण्यात येणार आहे। तेलबियांप्रमाणे आता डाळींसाठी योजना राबवण्याचा निर्णय झाला आहे। बजेटनं घोषणा झालेली आहे। तूर, उडीद आणि मसूरच्या डाळीवर विशेष लक्ष आता असेल। तर नाफेड NCCF कडून डाळींची खरेदी करण्यात येणार आहे। फळं आणि भाज्यांच्या योजनांसाठी नवी यंत्रणा राबवणार। तर आरोग्यासाठी काय तरतुदी आहेत? जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सरवर उपचार होणार आहेत। जिल्हा रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर उभारण्यात येणार आहे। मेडिकल कॉलेजमध्ये 75,000 जागा वाढवणार। प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। मेडिकल कॉलेजमध्ये 75,000 जागा ज्या आहेत त्या वाढवणार। कस्टम ड्युटीतून 36 महत्वाची औषधं वगळण्यात आलेली आहेत। कॅन्सरची औषधं आता स्वस्त होणार आहेत। मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे। कस्टम ड्युटीतून 36 महत्वाची औषधं वगळण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। बजेटनं ती तरतूद केलेली आहे। त्यामुळे कॅन्सरची औषधं आता स्वस्त होतील। ग्रामीण भागासाठी काय तरतुदी आहेत ते आपण बघतोय। अंगणवाड्यांमध्ये पोषण 2.0 योजना राबवण्यात येणार आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। एआयच्या अभ्यासासाठी म्हणून उत्तम दर्जाची केंद्र उभारण्यात येणार आहे। कृषी क्षेत्रात एआयचा वापर करणार। जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर ट्रीटमेंट सुरू होईल। ग्रामीण भागांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय। प्रत्येक घराघरामध्ये पाणी पोहोचवणार असल्याचं देखील या बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे। जलजीवन मिशन 2028 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे। राज्याच्या मदतीनं कृषी क्षेत्रात विकास घडवणार। कृषी क्षेत्रात एआयचा वापर करणार आहे। तर शिक्षणामध्ये आपण बघतोय सर्व सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड जोडण्यात येणार आहे अशी तरतूद करणार। 23 IITमधील जागांमध्ये दुप्पट वाढ होईल। 23 IITमध्ये जागा ज्या आहेत त्यात दुप्पट वाढ होईल। पुढील 5 वर्षात 10,000 फेलोशिप। सर्व सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँडनं सर्व शाळा जोडण्यात येतील।